तर महत्वाची बातमी आपण पाहतोय, कोणतेही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। दहशतवादी कृत्याला युद्ध समजून उत्तर दिलं जाणार, पंतप्रधान मोदींच्या बैठकीमध्ये आता निर्णय झाल्याची माहिती मिळते। आताची सगळ्यात महत्वाची तर कोणतेही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दहशतवादी कृत्याला युद्ध समजून उत्तर दिलं जाणार असल्याचं देखील आता कळतंय। तर पंतप्रधान मोदींच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याचं कळतंय। सतीश ढगे सर आपल्याशी जोडलेले आहेतच। सतीश सर, ऍक्ट ऑफ वॉर ही संकल्पना खूप महत्वाची आहे आणि आता पंतप्रधान मोदींसोबत जी बैठक झाली त्या बैठकीत निर्णय झालाय की दहशतवादी कृत्याला युद्ध समजून उत्तर दिलं जाणार असल्याचं कळतंय। तर काही तांत्रिक अडचणीमुळे सतीश सर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। पुन्हा एकदा आपण संपर्क करूया। मात्र महत्वाची बातमी आपण पाहतोय, कोणतेही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर दहशतवादी कृत्याला युद्ध समजून उत्तर दिलं जाणार असल्याचं देखील आता बैठकीत ठरलेलं आहे। पंतप्रधान मोदींच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याचं कळतंय। तर एकंदरीत राष्ट्रीय पातळीवरच्या केंद्रीय पातळीवरच्या या हालचाली देखील वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। सुरक्षा समितीची देखील बैठक पार पडलेली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे आणि त्यानंतर एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवते ती म्हणजे कोणतेही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। कारण दहशतवादी कृत्याला आता युद्ध समजून उत्तर दिलं जाणार असल्याचं देखील या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाली। पंतप्रधान मोदींच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याचं कळत आहे। तर दहशतवादी कृत्याला आता युद्ध समजून उत्तर दिलं जाणार असल्याचं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। तर पंतप्रधान मोदींच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याचं कळतंय। माझे सहकारी अविनाश ढेगसकर आपल्याशी पुन्हा एकदा जोडले जात आहेत। अविनाशजी, कोणतेही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर असं असेल आणि दहशतवादी कृत्याला युद्ध समजूनच उत्तर दिलं जाईल। पंतप्रधान मोदींसोबतची जी बैठक झाली त्यात अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय, अधिकचं विश्लेषण या निर्णयाच्या संदर्भातलं आणि ऍक्ट ऑफ वॉरच्या संदर्भातलं नेमकं काय? शुभम, अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल की आज सकाळी जो पंतप्रधान मोदी आणि सैन्य दलाचे तिन्ही वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत जी बैठक झाली, स्वतः अजित डोवाल ही या बैठकीला उपस्थित होते, त्यावेळेला घेतलेला हा महत्वाचा निर्णय, कुठलाही दहशतवादी हल्ला भारतावर झाला तर त्याला ऍक्ट ऑफ वॉर म्हणून त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं जाईल। ऍक्ट ऑफ वॉर अंतर्गत तात्काळ तुम्हाला त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार असतात। त्यामुळे कुठलाही दहशतवादीला कोणाचा निर्णय घेणं किंवा हे तोपर्यंत परमिशन घ्यायची नसेल तर डायरेक्ट अटॅक आपण त्याच्यावर करू शकतो। त्याला भारताच्या विरोधात युद्ध नीती त्यांनी वापरली आहे का असं समजून त्यांच्यावर आपण कारवाई करू शकतो। अगदी अविनाश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर कोणतेही दहशतवादी कृत्य ऍक्ट ऑफ वॉर असेल असं आता सूत्रांनी सांगितलेलं आहे। दहशतवादी कृत्याला युद्ध समजून उत्तर दिलं जाणार असल्याचं कळतंय। तर निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर देखील आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। हेमंत सर, पंतप्रधान मोदींनी महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना मांडण्यात आली आणि त्या संदर्भात निर्णय देखील घेण्यात आला, ती म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर। दहशतवादी कृत्याला युद्ध समजून उत्तर दिलं जाणार असल्याचं आता समोर येतंय। महत्त्वाचं विश्लेषण ऍक्ट ऑफ वॉरच्या संदर्भात नेमकं काय, कशा पद्धतीने आता ही प्रणाली कार्यान्वित केली जाईल? असं आहे की आतापर्यंत आपण जी कारवाई करतो आहे याचं प्रमाण कमी आहे, तीव्रता कमी आहे आणि अजून म्हणजे सैन्याने पाकिस्तानची सीमाही क्रॉस करून पाकिस्तानच्या आत जाऊन हल्ला केलेला नाहीये। आपण फक्त काही शस्त्र वापरतोय, समजा ड्रोन म्हणा किंवा क्षेपणास्त्र म्हणा, जी बॉर्डर क्रॉस करतात, परंतु सैन्याने क्रॉस केलेलं नाहीये। म्हणजे ज्या लिमिटेशन आपण आपल्यावरती ठेवल्या होत्या, आता आपण आपल्याकडे असलेली पूर्ण ताकद वापरू आणि पाकिस्तानच्या विरोधात इंटरनॅशनल बॉर्डर किंवा एलओसी क्रॉस करून सुद्धा कारवाई करू, अशा प्रकारचं ते असतं की यामुळे सरकारला अनेक इमर्जन्सी पॉवर्स हातात घेता येतात आणि ज्यामुळे काही पण समजा म्हणजे कुठल्या कोणाच्या पॉवर्स कमी करायच्या, कुठे काही जास्त मोठी कारवाई करायची आहे तर याकरता तुम्हाला कारवाई करता येते। तर म्हणजे ही मोठी गोष्ट समजायला पाहिजे। त्यामुळे आपल्याला जर युद्धाची व्याप्ती वाढवण्याकरता जर पाकिस्तानमध्ये थेट प्रवेश करायचा असेल तर ते सुद्धा यामुळे होऊ शकेल।
असं विश्लेषण आपण करू शकतो. हेमंत सर, गेल्या मागच्या 4 दिवसांपूर्वीचा पाकिस्तानचा निर्णय जर बघितला तर पाकिस्तान सरकारनं लष्कराला सर्वाधिकार दिले. तसेच पद्धतीची ही संकल्पना आहे की लष्कर आपापल्या पातळीवर योग्य ती कारवाई आता करू शकतं का? असं आहे, तसं तर कारवाई ही सुरू झाली, पण आपण स्वतःवरती काही लिमिटेशन्स ठेवतो आहे आणि काही आंतरराष्ट्रीय कायदे पाळण्याचा प्रयत्न करतो आहे. बरं. परंतु ज्या वेळेला आपण ऍक्ट ऑफ वॉर करतो आपण सगळ्या प्रकारची आपली ताकद ही पाकिस्तानच्या विरोधात वापरू शकतो आणि जे मुख्य जे आहे ते म्हणजे आपण इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करू शकतो वगैरे. तर अशा प्रकारची ताकद आपल्याला मिळेल आणि म्हणजे आपल्याला अतिशय म्हणजे त्याला म्हणायचं की ऑल आउट वॉर आपण करू शकू आणि पाकिस्तानला हरवू शकू, असं याचं आपल्याला विश्लेषण करता येईल. ठीक आहे हेमंत सर, धन्यवाद. महत्त्वाचं विश्लेषण या बातमीच्या संदर्भातलं तुम्ही केलेलं आहे. निवृत्त लष्करी अधिकारी मोहन काकटेकर सर देखील आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया. मोहन सर, अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते ऍक्ट ऑफ वॉरच्या संदर्भातली. पंतप्रधान मोदींसोबतची जी बैठक झाली त्यामध्ये दहशतवादी कृत्याला आता युद्ध समजून उत्तर दिलं जाणार असल्याचं कळतंय आणि त्या संदर्भात लष्कराला अधिकार देखील आता सरकारच्या माध्यमातून दिले जात आहेत. महत्त्वाचं विश्लेषण ऍक्ट ऑफ वॉरच्या संदर्भातलं नेमकं कसं कराल? ऍक्ट ऑफ वॉर म्हणजे आपल्याला पूर्णपणे आर्म फोर्सेस वापरण्याची अक्रॉस द इंटरनॅशनल बॉर्डर परवानगी आहे, याचा अर्थ असा आहे. आणि टेररिझम किंवा इन्सर्जन्सी या दोन गोष्टी अशा आहेत की एक देशाला ते ब्लीड करत असत कंटिन्युअसली. आणि हे पाकिस्ताननी ही पद्धती फार इफेक्टिव्हली आपल्या विरुद्ध वापरली आहे, कारण त्याच्यासाठी त्यांचा एफर्ट जो लागतो फार कमी असतो, पण त्यांना थांबवण्यासाठी आपला जो एफर्ट असतो तो फार मोठा लागतो. हे एक तंत्र आहे. तर या तंत्राला आपण ऍक्ट ऑफ वॉरच्या डिक्लेरेशनवर डिफीट करू शकू, कारण या वेळेला पाकिस्तानला आपण एक ब्लडी नोज दिलेला आहे आणि त्याची निश्चितच त्याला आठवण राहील. आणि जर समजा त्याने पुन्हा जर अशी काही कृती केली तर आपण अशाच पद्धतीने पाकिस्तानवरती अटॅक करून त्याला आपण नेस्तनाबूत करू, अशी एक भीती त्यांच्या मनात निर्माण होईल. आणि त्याचा आणि ऍक्ट ऑफ वॉर हे जे डिक्लेरेशन आहे हे आपल्याला दाखवून दिली पाहिजे आपली इच्छाशक्ती आहे की जर पुन्हा काही पाकिस्तानने असं केलं तर आपल्याला फुल फ्लेज त्यांच्यावरती अटॅक केला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना हे नक्की लक्षात राहील की जर आपण काहीही अशा पद्धतीची टेररिझमची ऍक्ट जर केली तर त्याच्यावरती भारत हा पूर्णपणे आपली मिलिटरी माईट लावून त्यांच्यावरती अटॅक करेल, ही भीती त्यांच्यात पूर्णपणे निर्माण झाली पाहिजे, तरच याचा इफेक्टिव्हनेस राहील. मोहन सर, तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुर्तास धन्यवाद. तुम्ही या बातमीच्या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया आणि विश्लेषण केलं त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.